एषसुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे सस्तौसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समकं पत्तेकमेव पत्तेकं वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहुनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जतो निवाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारात उपसंहाराच्या गाथा आपल्याला सुरू आहे आणि ध्यानाची महती आचार्य प्रतिपादन करत आहे। ध्यान जीवनात कसं अवतरित होतं आणि ध्यानाची सिद्धी झाल्यानंतर त्या ध्यानाचं फळ जीवनात काय असतं। अक्षय सुखाची प्राप्ती हे ध्यानाचं साक्षात फल आहे आणि हा जो ध्याता आहे हा वीतराग संपन्न श्रद्धा गुणयुक्त अशा तऱ्हेचा ध्याता जीवनात असावा लागतो आणि त्यांनी जीवनामधल्या विषय कषायांचा त्याग केलेला आहे। ज्याची मोहनीय कर्म प्रकृती नष्ट झाल्यामुळे दर्शन मोहनीय नसल्यामुळे विपरीत मान्यता नाही आणि चारित्र मोहनीयाचाही अभाव झाल्यामुळे हा उत्कृष्ट ध्याता केवळ ज्ञानरूपी फलाला प्राप्त करतो। याच्या मनाचा निरोध त्यांनी केलेला आहे आणि उदाहरण सांगितलं होतं जहाजावरच्या शिडावर बसलेल्या पक्षाप्रमाणे हा एकाकी आहे। याला आता आश्रय घेण्यायोग्य जगामध्ये कुठलीही अशी जागा नाही आणि वारंवार याचा उपयोग आत्म स्वभावामध्येच तल्लीन होतो आहे आणि अशी ही ध्याता व्यक्ती कर्मांचं नाश करून केवळ ज्ञानाची अक्षय सुखाची प्राप्ती करते। ही भावना आपण 196 नंबरच्या गाथेमध्ये बघितलेली होती आणि ध्यानाच्या माध्यमातून आता अशुद्धता जीवनात काही नाही ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेली आहे। आपला भावार्थ सुरू आहे 196 नंबरचा आणि जयसेन आचार्यांची पण याच्यावरची टीका अत्यंत महत्वपूर्ण आहे, ती पण आपण बघणार आहोत। मोहाचा अभाव झाल्यामुळे, मोहाचा अर्थात दर्शन मोहनीय कर्माचा अभाव झाल्यामुळे ज्ञेयार्थ परिणमन रूप विकार परिणतीचा अभाव होतो। त्यामुळे इष्ट अनिष्ट बुद्धी जी होती ही अभिप्रायातून सुटली आणि जसजसा चारित्र मोहनीयाचा नाश झाला तसं प्रत्यक्षामध्ये हे ज्ञेयार्थ परिणमन संपुष्टात आलं। 10व्या गुणस्थानापर्यंत जोपर्यंत संज्वलन सूक्ष्म लोभाचा उदय आहे तोपर्यंत परिणतीमध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी आहे किंवा राग भाव विद्यमान आहे, पण त्याचाही अभाव झाल्यानंतर संपूर्णतः चारित्र मोह संबंधी देखील ज्ञेयार्थ परिणमन संपलेला आहे। पहिल्यांदा श्रद्धा अभिप्रायपूर्वक ज्ञेयार्थ परिणमन संपणार आणि मग चारित्र मोहजनित देखील संपणार आणि 11व्या गुणस्थानामध्ये वितराग दशा प्राप्त केली। परंतु अजूनही ज्ञानामध्ये क्षयोपक्षमजन्य ज्ञानामुळे ज्ञानाचं ज्ञानरूपाने परिवर्तन सुरू आहे, पण ज्ञेयार्थ परिणमन तिथे विद्यमान नाही, तर ज्ञानाचं परिणमन तिथे क्षयोपक्षम भाव रूपाने सुरू आहे। अशा तऱ्हेची ही प्रक्रिया आणि ही प्रक्रिया बघत असताना म्हणून म्हटलं की इथे विकार रूप परिणतीचा अभाव होतो।
त्यामुळे विषयांपासून विरक्ती होते व विषय विरक्तीमुळे मनाच्या चंचलतेचा निरोध होतो. कुठल्याही तऱ्हेची आकुलता नाही. परवस्तू भोगावी अशी अभिलाषा जीवनात संपलेली आहे. इच्छा तृप्ती आणि इच्छा ही आता त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात सांसारिक बद्दल यत्किंचित देखील अभिलाषा जीवनात उरलेली नाही. ज्याप्रमाणे सागराच्या मध्ये असणाऱ्या एकमात्र जहाजाच्या शिडावर बसलेला पक्षी आजूबाजूला अन्य जहाज, वृक्ष वगैरेचा आश्रय नसल्यामुळे तेथेच स्थिर राहतो, अन्यत्र उडून जात नाही. तद्वत संसारामध्ये मनाला पूर्वी जे शरीर, धन, नातलगादी आणि रागादी अनेक आश्रय होते. मन या ठिकाणी रमत होतं. परपदार्थामध्ये मन रमत होतं. धनादिकांचा विचार मनामध्ये होता. नातलग, देह या सगळ्यांमध्ये मन गुंतून राहत होतं. पराचेच उपद्व्याप या मनाचे जास्त काळ चालत होते. परंतु आता मात्र ही जी त्यांच्यामधली संधी आहे, ही संधी तोडून टाकल्यामुळे मन त्या ठिकाणी पराचा आश्रय घेत नाही. मनाचे सगळे आधार निराधार झालेले आहे. त्यामुळे आता त्याला एक आत्म्याशिवाय कोणतंही जगामध्ये शरण राहिलं नाही. म्हणून एक शुद्धात्म ध्यानापासून ज्ञानाद्वारा आत्म्याला परावृत्त करून स्वमध्येच गुंतवतो. या सगळ्या विकल्पांपासून तो हटलेला आहे आणि स्वमध्येच तो गुंतलेला आहे. त्यामुळे मनाला अन्य आधारच उरत नाही. स्वाभाविकपणे चंचलतेचा निरोध होतो. त्यामुळे स्वभावामध्ये दृढपणाने स्थिरता येते आणि तेच ध्यान आहे. म्हणून अभेदनयाने ध्यान म्हणजेच आत्मा आहे. त्यामुळे अभिन्न स्वभाव रूप असलेले ध्यान आत्म्याला अशुद्धतेचे कारण होत नाही. अशा तऱ्हेने ही 196 नंबरची गाथा आपण बघितली. या गाथेबद्दल आता आपण बघू. जयसेनाचार्यही काय म्हणतात तेही बघू. या गाथेत हे सांगतात की एकाग्र संचेतन रूपी ध्यानाने आत्म्यात अशुद्धता येत नाही. ध्यान ध्याता अशा प्रकारचा भेद त्या ठिकाणी उरलेला नाही आणि म्हणून अशुद्धता नाही. अभेद म्हणजे कसं आहे, भेद ज्या ठिकाणी बघू त्या ठिकाणी कदाचित किंचित अशुद्धता पर्यायीमध्ये भेद पाहिल्यामुळे असणार आहे. पण इथे अभेदनयाने हे सांगत आहे की आत्मा आणि ध्यान ह्या दोन गोष्टी अलगच नाही आहे. अभेदनयाने बघितलं तर ध्यान परिणत हा असा आत्मा एकच रूप आहे आणि म्हणून तिथे अशुद्धता असणार नाही. परद्रव्यात विषयांच्या प्रवृत्तीचं मूळ कारण मोह आहे. ज्याने मोहग्रंथीचा क्षय केला म्हणजेच परद्रव्यात प्रवृत्ती होत होती. परद्रव्यामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी होती. ज्ञेयार्थ परिणमन होतं. हे परिणमन संपलं. निर्मोह आत्म्यामध्ये विषय प्रवृत्तीचा अभाव झाल्यामुळे वास्तविक विषय विरक्ती होते आणि निर्मोह आत्मतत्वामध्ये हा लीन राहिला. जेव्हा आत्मस्वरूपात शुद्धात्म स्वरूपात तो लीन आहे त्यावेळेला विषय प्रवृत्ती त्याला त्रास देत नाही. उदाहरण आपण बघू शकतो की एखादा कासव आहे आणि कासवावर ज्या वेळेला संकट कोसळतं त्यावेळेला तो आपले जे नाजूक अवयव असतात, पाय, चार आणि मान, ही त्या आपल्या पाठीमध्ये अशी सामावून घेतो की जेणेकरून कडक पाठ त्या ठिकाणी ते उपद्रव सहन करू शकतं आणि जे नाजूक अवयव आहे त्यापासून तो आतमध्ये साकळून घेतो, त्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. त्याप्रमाणे आता आत्म्याने देखील आपल्या या मोहाला काढून टाकलेलं आहे. जी विषय प्रवृत्ती त्याच्या जीवनात होती, या विषय प्रवृत्तीचा त्यांनी अभाव केलेला आहे.
तिकडे याचं लक्षच गेलेलं नाही, कारण मन असं त्यांनी एक प्रकारे एकाकार केलेला आहे. असा अभाव झाल्यामुळे वास्तविक विषय विरक्ती जीवनात आहे. निर्मोह आत्म्याला अविकार स्वात्मसंवेदनाने उत्पन्न सहज आनंद अनुभव आलेला आहे. म्हणून विषय सुखाची आकांक्षा नष्ट होऊन विषय विरक्ती आली. तो अशा सहज निर्मोह स्वभावात विलक्षण आनंदात जो अतींद्रिय आनंद आहे, या अतींद्रिय आनंदाची त्यांनी गोडी एकदा चाखली की या विषयांमधला त्याच्या जीवनातला आनंद संपुष्टात आला. जब निज आत्म अनुभवावे और कछु न सुहावे, अक्ष विषय निरस होत जात तत्क्षण, कछु मन न रमावे. कुठेही त्याचं मन आता इंद्रिय सुखामध्ये रममाण होत नाही, अशा प्रकारची परिणती त्याच्या जीवनात आलेली आहे. म्हणून विषय सुखाची आकांक्षा ही देखील त्याच्या जीवनात नष्ट झाली. विषय विरक्ती आणि सहज आत्मभक्ती आल्यामुळे अशरण होऊन मनाचा निरोध होतो. या ठिकाणी पहा, प्रक्रिया इतकी सहज आहे की आम्ही आमच्या सहज आत्मतत्वामध्ये लीन झालो तर जीवनामधली कृत्रिमता, देखादेखी, रूढी, परंपरा या सगळ्या संपलेल्या आहे आणि एक सहज निर्विकार अशा आत्मस्वरूपाचं निरंतर संचेतन सुरू आहे. आणि आत्मचेतनाचं संचेतन सुरू असताना निर्मोह अवस्था ही जीवनामध्ये एक प्रकारे आम्हाला ऊर्जा देणारी आहे. विषयांमध्ये ग्रस्त असणारं मन हे ऊर्जेला कमी करणार आहे, ऊर्जेला नष्ट करणार आहे. पण ही निर्मोह अवस्था, ही अतींद्रिय सुखाची प्राप्ती आम्हाला विलक्षण ऊर्जा देते. पहा, ज्या वेळेला जीवनामध्ये अर्हंत अवस्थेमध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती होते, केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर तो जो जीव आहे केवल ज्ञानी झालेला, हा कवलाहार त्याला ग्रहण करावा लागत नाही. कवलाहाराशिवाय सुद्धा त्यांचं शरीर हे उत्कृष्टपणे 1 कोटीला 8 वर्ष कमी एवढा समय पर्यंत टिकू शकतं. जसं महावीर स्वामी आपण घेतले, महावीर स्वामींना वयाच्या 42व्या वर्षी केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आणि 72 वर्षापर्यंत, म्हणजे 72व्या वर्षी त्यांचं निर्वाण झालं. म्हणजे 30 वर्षेपर्यंत त्यांना क्षुधा, तृषा म्हणजे कवलाहाराची बाधा देखील त्यांना ग्रसित करू शकली नाही किंवा तहान लागली अशी देखील त्यांच्या जीवनात परिस्थिती राहिली नाही. कुठून आलं हे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या जीवनात? तर ही जी अंतर्ज्योती, ज्ञान ज्योती त्यांच्या जीवनात प्रगट झाली, ही मोहाच्या ग्रंथीचं भेदन झालं आणि एक प्रकारची उत्कृष्ट ऊर्जा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. म्हणून विषय विरक्ती आणि सहज आत्मभक्ती आल्यामुळे असा हा अशरण होऊन मनाचा निरोध होतो. मनाचा निरोध झाल्याने योग आणि उपयोगाच्या चंचलतेचा नाश होतो. एक एक क्रम आहे आणि ह्या क्रमाने त्यांनी क्षपक श्रेणीमध्ये वाटचाल केलेली आहे. 6व्या गुणस्थानापासूनची ही 13व्या गुणस्थानाची भूमिका या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आचार्य प्रतिपादन करत आहे. जणू आम्हाला त्या केवल ज्ञानाच्या उंचीपर्यंत आचार्य पोचवत आहे. अशा तऱ्हेने योग आणि उपयोगाचा चंचलतेचा नाश झाला, मन एकाग्र झालं. ज्याला आम्ही म्हणतो एकत्व वितर्क शुक्ल ध्यान आगम भाषेमध्ये. आणि जर आम्हाला द्रव्यानुयोगाच्या भाषेत बोलायचं असेल तर योग उपयोगाचा निरोध झाला. त्यामुळे अनंत सहज चैतन्यात्मक स्वभावात अवस्थान झाले. आणि हे अवस्थान झाल्याबरोबर स्वभाव अवस्थान हेच त्याचं स्वभावामध्ये प्रवर्तमान अनाकूल आणि एकाग्र संचेतन असल्याने ध्यान आहे. आणि हे परम ध्यान
आत्म्यापासून अनन्य आहे आणि हे अशुद्धतेचं कारण नाही. मुनींच्या जीवनामध्ये 6व्या गुणस्थानापर्यंत त्यांना क्षुधा तृषादी बाधा त्रास देतात. 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेतच मुनी आहार घेतात. 7व्या गुणस्थानापासून आहार संज्ञा जीवनात नाही. अशा तऱ्हेने हा क्रमिक विकास आणि विषयांपासून विरक्ती, विषयांच्या त्यांचा त्याग तर त्यांनी मुनी दीक्षा धारण केली त्याच वेळेला घेतलेला आहे. जरी पंचेंद्रियाच्या विषयांमध्ये म्हणजे आहार वगैरे ते ग्रहण करताना दिसतात, हे बरोबर आहे, परंतु पंचेंद्रियाच्या विषयांपासून ते उदासीन आहे, त्यांचा त्यांनी त्याग जीवनामध्ये घेतलेला आहे. अशा तऱ्हेची ही गोष्ट. या जयसेन आचार्यांनी 4 प्रकारच्या ध्यानाची चर्चा या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना 3 प्रकारे प्रस्तुत केलेला आहे. प्रथमतः सांगितलं की प्रथम प्रकारामध्ये त्यांनी सांगितलं 4 गोष्टी: ध्यान, ध्यान संतती, ध्यान चिंता आणि ध्यानान्वय सूचन. याची चर्चा पहिल्यांदा केली. कशाला म्हटलं त्यांनी ध्यान? एकाग्र चिंता निरोधो ध्यानम. हे शुद्ध आणि अशुद्ध अशा 2 प्रकारचं आहे. जेव्हा वितराग दशा आहे तेव्हा शुद्ध आहे आणि जेव्हा अशुद्धता म्हणजे अजूनपर्यंत पूर्णता नाही तोपर्यंत अशुद्ध आहे. नंतर सांगितलं ध्यान संतती, जिथे अंतर्मुहूर्त ध्यान आणि अंतर्मुहूर्तपर्यंत तत्वचिंता, परत ध्यान परत तत्वचिंता असे प्रमत्त अप्रमत्त गुणस्थानाप्रमाणे परिवर्तन आहे, ती ध्यान संतती आहे. आम्हाला ज्ञात आहे की बाहुबली 1 वर्षपर्यंत ध्यानामध्ये लीन होते. ध्यानाची व्याख्या सांगताना आम्ही सांगतो की ध्यान हे अंतर्मुहूर्तच जीवनामध्ये टिकू शकतं. मॅक्झिमम टिकेल तर 48 मिनिटं आणि तेही उत्कृष्ट संवननस्य एकाग्र चिंता निरोधो ध्यानम अंतर्मुहूर्तात. अंतर्मुहूर्त ध्यान टिकतं आणि बाहुबली स्वामी 1 वर्षपर्यंत खड्गासनामध्ये ध्यान करत होते. हा सिक्वेन्स आम्ही कसा लावायचा? आगम आणि प्रत्यक्ष पाहणं याच्यामध्ये आम्ही जोड तडजोड किंवा समन्वय कसा साधायचा, तर या ठिकाणी ती पद्धती सांगितली की त्या ठिकाणी त्यांचं ध्यान होतं पण ध्यान संतती होती. म्हणजे अंतर्मुहूर्तपर्यंत ते ध्यानात लीन होते आणि अंतर्मुहूर्तपर्यंत तत्वचिंतनाची भूमिका. जसा प्रमत्त अप्रमत्त भूमिका बदलते 6व्या 7व्या गुणस्थानात मुनींची जशी पलटणी सतत सुरू असते त्याप्रमाणे हा ध्यान संतती असणार आहे. तिसरं सांगितलं आता ही ध्यान आणि धर्मध्यानात हे आहे. उपशम आणि क्षपक श्रेणी आरोहण करताना शुक्ल ध्यान आहे. तिथे कालावधी कमी असल्यामुळे ध्यान संतती घटत नाही. पुढे चालून मात्र शुक्ल ध्यान आणि शुक्ल ध्यानामध्ये गेला तर उपशम श्रेणी आरोहण करत असेल किंवा क्षपक श्रेणी आरोहण करत असेल तर 7व्या गुणस्थानाच्या पुढे पृथक्त्व वितर्क विचार नावाचं शुक्ल ध्यान, पहिलं शुक्ल ध्यान त्या ठिकाणी असतं. आता हे शुक्ल ध्यान कसं असतं तर कधी द्रव्यावर त्यांचा विचार केंद्रित असतो, कधी गुणावर असतो, कधी पर्यायीवर त्यांचा विचार असतो आणि हा इथे मात्र ध्यान संतती 1 अग्रावर केंद्रित राहू शकते. अशी ही दुसरी आपली ध्यान संतती आहे. नंतर तिसरं ध्यान चिंता. इथे ध्यान संततीप्रमाणे ध्यानाचे परावर्तन नाही पण ध्यानासाठी चिंतन आहे. कधी कधी ध्यान आहे आणि ती ध्यान चिंता म्हटली जाते. अशा प्रकारची तिसरी ध्यान चिंता सांगितली. आणि चौथं याच्यावर सांगितलं ध्यानान्वय सूचन, जिथे ध्यान सामग्री रूप 12 अणुप्रेक्षा किंवा संवेग वैराग्य वचन व्याख्यान आहे ते ध्यानान्वय सूचन
असं म्हटलेलं आहे. पहिली उपपत्ती त्यांनी या 4 तऱ्हेनी प्रस्तुत केली. कोणती? ध्यान, ध्यान संतती, ध्यानचिंता आणि ध्यानान्वय सूचना. ध्यानान्वय सूचनामध्ये कधी द्वादशानुप्रेक्षाचं चिंतन आहे, कधी वैराग्य भावनेचं अंतःकरणपूर्वक चिंतन आहे. अशा प्रकारचं हे 4थं ध्यान सांगितलं. दुसऱ्या प्रकारे ध्याता, ध्यान, ध्यानाचं फल आणि ध्येय सांगितलं. दुसऱ्या प्रकारामध्ये ध्याता, पहिल्यांदाचा ध्याता कसा पाहिजे? हा ध्याता पहिल्यांदा सम्यक दृष्टी पाहिजे. वितराग परिणत रूप म्हणजे विषय कषयांपासून विरक्त पाहिजे. ज्याची विषय कषयांकडे ओढ आहे त्याच्या जीवनात ध्यान साधू शकत नाही. म्हणून विषय कषयांची मंदता, परिणामांची भद्रता असा जीव ध्याता असणार आहे. नंतर ध्यान, एकाग्रावर मन केंद्रित करणं हे ध्यान असणार आहे. ध्यानाचे प्रकार पुढे परत सांगणार आहेत. तसेच ध्यान आणि ध्यानाचं फळ जीवनामध्ये अक्षय सुखाची प्राप्ती, निर्वाण सुखाची प्राप्ती, किंवा जर आम्ही आर्तरौद्र ध्यान घेतलं तर त्या ध्यानाचं फळ ज्याच्यासाठी ते ध्यान करतो आहे त्याची प्राप्ती. जसं आपल्या पद्मपुराणामध्ये एक विषय येतो की रावण ज्या वेळेला, रावण हा प्रतिनारायण होता आणि रावणाला अनेक विद्या सिद्ध होत्याच, परंतु ज्या वेळेला लक्ष्मणाशी युद्ध करायचं हा प्रसंग त्यांच्या जीवनात येणार होता त्यावेळेला त्यांना एका खड्गाची आवश्यकता होती आणि त्यासाठी त्यांनी एका शांतीनाथ स्वामीच्या मंदिरामध्ये ध्यानाचा संकल्प केला की मला या खड्गाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी मी ध्यान करतो आहे. ध्यान करत असताना साधारणतः त्यांचं ध्यान ते 15 दिवस पर्यंत चाललेलं आहे. म्हणजे मध्ये मध्ये बदल असून ध्यानाची परंपरा कायम राहिली आणि हे ध्यान त्याच्यामध्ये ते एवढे एकाग्र झाला रावण सुद्धा की त्या ध्यानाचा परिणाम यदा कदाचित हा संकल्प त्यांच्या जीवनात नसता की मला खड्गाची प्राप्ती करायची आहे आणि त्यासाठी मी हे ध्यान करतो आहे, हा जर त्या भावनापूर्वक संकल्प त्यांच्या जीवनात नसता तर ते इतकं उत्कृष्ट ध्यान होतं की त्यांना त्या समयात मोक्षाची, केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकली असती. परंतु संकल्प किंवा उद्देशच ध्यानाचा त्यांच्या जीवनामध्ये खड्ग प्राप्ती होती आणि म्हणून उत्कृष्ट ध्यान साधून सुद्धा उत्कृष्ट फळाला ते प्राप्त झाले नाही. आणि म्हणून आमच्याही जीवनात असं म्हटलं जातं की आम्हाला ध्यान करायचं असेल तर प्रथमतः तर आत्मोपलब्धी झाली पाहिजे. या एक संकल्पपूर्वकच आम्हाला ध्यान जीवनात करायचंय. जसं गहू पाहिजे असेल तर आम्हाला तशी महती करावी, प्रयत्न करावे लागतात, पण गव्हासोबत जसं तृण हे निसर्गतःच मिळतं त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही आणि त्याची अभिलाषाही ठेवावी लागत नाही. त्याप्रमाणे ध्यान आमच्या जीवनात एकच उद्देशपूर्वक असावं की मला स्वात्मोपलब्धी प्राप्त व्हावी. म्हणून ध्यानाचं फळ जे आम्ही जीवनात उद्देश ठरवू तशा प्रकारची प्राप्ती आहे. आणि ध्येय याचा अर्थ आज माझ्या जवळ काय अवलंबन घेण्यायोग्य आहे की ज्याचं अवलंबन घेतल्यानंतर मला तशा प्रकारची प्राप्ती होईल, याला म्हणायचं ध्येय याचा अर्थ इथे साध्य पण लावू शकतो आपण की मला जीवनात काय प्राप्त करायचंय, माझा उद्देश काय आहे आणि हा उद्देश सफल करण्यासाठी माझ्याजवळ कोणती अवलंबन घेण्यायोग्य सामग्री विद्यमान आहे याचा विचार हा दुसऱ्या पद्धतीने ध्यानाचा विषय त्यांनी मांडलेला आहे. आणि तिसऱ्या प्रकाराच्या याच्यामध्ये आर्त, रौद्र, धर्म आणि शुक्ल अशा 4 रूपामध्ये ध्यानाला प्रस्तुत केलेलं आहे. ज्याला आपल्याला बघायचं असेल
तर तत्वार्थ सूत्रामध्ये 9व्या अध्यायामध्ये ध्यानासंबंधामध्ये हे सगळे 16च्या 16 ही प्रकार येऊन गेलेले आहे. आणि यामध्ये आर्त आणि रौद्र ही 2 ध्यान ही संसाराची हेतू आहे आणि परे मोक्ष हेतू हे सांगून शुक्ल ध्यान आणि धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान हे मोक्षाचं कारण आहे. 4थ्या गुणस्थानापासून धर्मध्यानाची सुरुवात होते. लक्षात घ्या, पहिल्या 3 गुणस्थानामध्ये आम्हाला जीवनामध्ये धर्मध्यान असत नाही. जरी आम्ही सामायिक करत असू, मिथ्यात्व अवस्था आहे, तर ते धर्मध्यान म्हटल्या जात नाही. 4थ्या गुणस्थानामध्ये कुठे आज्ञा विषय नावाचं पहिलं धर्मध्यान जीवनात असतं. आणि धर्मध्यान हे 7व्या गुणस्थानापर्यंत आहे. आणि श्रेणी आरोहण केल्यानंतर 7, 8, 9 आणि 10 या गुणस्थानामध्ये पृथक्त्व वितर्क नावाचं शुक्ल ध्यान संपन्न होतं. 11व्या गुणस्थानातून तो खाली पडणारा आहे, त्यामुळे तिथे ते एक पृथक्त्व वितर्कच ध्यान आहे. पुढे 12व्या मध्ये गेल्यानंतर एकत्व वितर्क अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यान त्यांच्या जीवनात आहे, ज्याचं फळ त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती आहे. 3 घातीय कर्मांचा नाश तिथे होतो. मोहनीय कर्माचा आधीच क्षय केलेला आहे आणि आता 3 घातीय कर्मांचा नाश करून केवल ज्ञानाची प्राप्ती करतात. पुढे 13व्या गुणस्थानामध्ये एकत्व वितर्क अविचार नावाचं ध्यान उपचाराने म्हटल्या जातं. आणि नंतरच्या अगदी थोडा काळ शिल्लक राहिला असताना विपरीत क्रिया निवर्तिनी सूक्ष्म क्रिया प्रतिपाती पहिल्यांदा ध्यान होतं 13व्या गुणस्थानाच्या अंती. आणि नंतर 14व्या मध्ये विपरीत क्रिया निवर्तिनी हे उपचाराने दोन्ही ध्यान त्या ठिकाणी सांगितले आहे. कारण ध्यानाचं फळ निर्वाण प्राप्ती ही प्रत्यक्षात तिथे पाहायला मिळते. अशा तऱ्हेने ही ध्यान प्रक्रिया 4 रूपामध्ये आपल्याला म्हणजे 4 तऱ्हेनी 3 वर्गीकरण करून या ठिकाणी दिसते. वृंदावन कवी याविषयी लिहितात, मोह रूप मैलको खिपावे भेद ज्ञानी जीव, इंद्रियन के विषय सो विरागता सुपुरी है. इंद्रियांच्या विषयांपासून पूर्ण विरागता आता जीवनात आली आहे. मन को निरोधिके स्वभाव में सुथी रहोत, जहां शुद्ध चेतना की ज्ञान ज्योत पुरी है. जिथे आता केवल म्हणजे शुद्ध चेतनेची ज्ञान ज्योतीच आता उदीयमान आहे. कोणत्याही विषयांनी ती ज्योती ग्रस्त झालेली नाही. सोई चिन्मूर्त चिदात्मा को ध्याता जानो, असा जो आहे हाच ध्याता जाणा. परवस्तु से भी जाकी प्रीती रीती दूरी है. परवस्तूंमध्ये देखील ज्याची प्रीती आता नाही, ज्याच्यापासून तो अत्यंत दूर आहे. ऐसे कुंद कुंद जी बखानी ध्याता ध्याना वृंद, सोई सरधाने जाकी मिथ्यामती चोरी है. अशाच निरंतर आम्ही ध्यान करायला पाहिजे, तरच मिथ्यामती चोरी है, मिथ्यामती दूर होऊ शकते किंवा दूर करायची असणार आहे. जो मन चपल पताक पट पवन दीप समख्यात, सो मन कैसे होय थिर उत्तर दीजे भ्रात. मनाला स्थिर कसं करायचं? जरी याच्यामध्ये ध्यानामध्ये एकाग्र चिंता निरोध सांगितलाय, मन एकाग्रावर केंद्रित करायचं ही गोष्ट सांगितलेली आहे, पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, जो मन चपल पताकपट. पताकपट, पताकाच्या पट म्हणजे कपडा, पताकाच्या कपड्याप्रमाणे जे मन चंचल असतं किंवा कसं दीप समख्यात, जसं हवेवर झोके घेणाऱ्या दीपकाप्रमाणे. म्हणजे जसा वारा वाहत असेल तर दीपकाची ज्योत जशी फडफडत राहते,
त्याप्रमाणे हे मन चंचल आहे आणि सो मन कैसे स्थिर होत उत्तर दीजे भ्रात. हे मन कसं स्थिर होईल त्याचं उत्तर सांगताना सांगितलं की अभ्यास केला निरंतर तर हे मन स्थिर होऊ शकतं. जसं सांगितलं की एखाद्या काळ्या अशा पाषाणावर सुद्धा जर सातत्याने पाण्याचा थेंब एकाच जागी पडत असेल तर त्या दगडाला देखील निश्चित कालांतराने खळगा पडल्याशिवाय राहत नाही. एवढा तो कडक पाषाण, पण ते पाण्याच्या एक एक थेंबाच्या रिपरिपानी देखील तो पाषाण देखील त्या ठिकाणी त्याला खळगा पडतो, त्याला छेद पडू शकतो. त्याप्रमाणे आमचं मन देखील सातत्याने जर आम्ही अभ्यास करत राहू, एका अग्रावर स्थिर करण्याचा प्रयत्न करू तर आमचं हे मन देखील निश्चितपणे स्थिर होणारच आहे. हेही आम्ही समजून घ्यायचं आहे. परत याविषयी तर खूप वृंदावन कवींनी लिहिलंय, तेही मला थोडं सांगायचा मोह होतो आहे. पाचो इंद्रिय नके जिते विषय भोग जगमाही. पाचही इंद्रियांचे विषय भोग ज्यांनी जिंकली आहे, तिनकी सो मन रात दिन भ्रमतो सदा रहाही. मोह घटे वैरागता होत तजे सब भोग. जशी मोह घटतो, वैराग्यता अंतरंगामध्ये उत्पन्न होतो, त्या प्रमाणात हा भोगांचा त्याग करत जातो. निज स्वभाव सुख माही तब लीन होय उपयोग. तहा सुमन को खेचके एक निजातम भाव. त्या ठिकाणी सुमन को खेचके, या मनाला एकाग्रावर केंद्रित करा. तामधी आणि झुका ये भेद ज्ञान परभाव. आणि त्यामध्ये आत्मतत्वाला एकाग्र करून भेद ज्ञानापासून पृथक भेद ज्ञानाने परभावाला पृथक करा. तहा सो मन की यह दशा होत और से और जैसे काग जहाज को सूझे और नठोर. जो कहूँ इत उत को लखे तो न कहूँ विसराय. तबही होय एकाग्र मन ध्यावे आत्मराम. मन एकाग्र कसं होईल हा प्रश्न विचारलेला होता. आणि अशा तऱ्हेने शरणरूप दुसरं काहीही ज्यावेळेला उरणार नाही आणि सर्व जगामधल्या परवस्तूंना हा विसरेल, आत्मस्वभाव तेवढा त्याच्या अंतरंगामध्ये जागरूक राहील, त्यावेळेला मन एकाग्र होईल. ऐसे आत्मध्यान ते मिले अतींद्रिय शर्म. अशाच या आत्मध्यानीला अतींद्रिय शर्म म्हणजे सुख प्राप्त होणार आहे. शुद्ध बुद्ध चिद्रूपमय सहज अनाकुल धर्म. असा हा सहज अनाकुल असा हा धर्म आहे. आणि या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करण्यासाठी वितराग, सर्वज्ञ, सहज आनंद जर आम्हाला जीवनात प्राप्त करायचा असेल तर अविकारी ज्ञान स्वरूपाचेच ध्यान जीवनामध्ये करावे. ध्यानाला एकाग्र करण्या म्हणजे मनाला एकाग्र करण्याचे अनेक उपाय आम्हाला सांगितलेले आहे. एक उपाय असा सांगितला की रंग ध्यान करा. पंचपरमेष्ठीचे 5 रंग आणि ध्यान करत असताना त्या रंगाचं चिंतन करा. रंगाचं चिंतन करत असताना अरहंत प्रभूंचा पांढरा वर्ण, तर सिद्ध प्रभूंचा लाल वर्णावर चिंतन करा. आचार्य परमेष्ठी हरित वर्णावर, उपाध्याय परमेष्ठी आचार्य पिवळ्या वर्णावर, उपाध्याय हरित वर्णावर आणि साधू परमेष्ठी काळ्या वर्णावर, अशा 5 रंगांचं ध्यान करून आम्ही चिंतन करू शकतो. किंवा चक्र ध्यानाचा देखील आम्ही उपयोग करू शकतो. आणि सगळ्यात चक्र ध्यान हे अत्यंत सुंदर असं ध्यान आहे, ज्या चक्रावर आम्ही मन केंद्रित करू ते चक्र आमचं नक्की त्या शब्दांनी ऍक्टिव्हेट होतं.
कारण अनेक वेळेला आमचे हे चक्राचे स्थान जे आहे हे बंद अवस्थेत असतात आणि त्याला जर आम्हाला सुरू करायचे असेल, ऍक्टिव्हेट करायचे असेल, तर त्या वर्णांनी त्या शब्दांच्या माध्यमातून तिथे तिथे चिंतन करायचं. केवळ प्रक्रिया ही, पण या प्रक्रियेने ती चक्र देखील आमची कार्य करायला लागतात आणि आम्हाला जो निश्चित फरक पाहिजे असेल हा साधला जातो. सगळ्यात पॉवरफुल आपलं चक्र सांगितलेलं आहे आज्ञा चक्र, जे भ्रूकुटी मध्यामध्ये आहे. किंवा जर मुलांना आम्हाला प्रेरित करायचं असेल तर त्यांना पिवळ्या रंगाचं ध्यान आचार्य परमेष्ठीचं जे विशुद्धी चक्र कंठस्थानीय चक्र आहे या ठिकाणी जर त्यांनी ध्यान केलं तर त्यांचं पाठांतर देखील लवकर होऊ शकतं. आचार्य परमेष्ठीचा जो पिवळा रंग सांगितलेला आहे आणि विशुद्धी चक्र म्हणजे कंठस्थानीय, इथे जर त्यांनी ध्यान केलं तर आमचं पाठांतर, लक्षात राहणं या सहज गोष्टी घडतात. हिरव्या रंगाचा उपयोग देखील मन शांत करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी उपयुक्त असा हा रंग आहे आणि अनहत चक्रावर उपाध्याय परमेष्ठीचं ध्यान आम्हाला हिरव्या रंगामध्ये सांगितलेलं आहे. एकच पद म्हणा. समजा आम्ही नमो लोये सव्व साहुनम पद म्हणत आहे, नाभी केंद्रावर हे ध्यान करा. नाभी केंद्र म्हणजे आमचं पॉवर हाऊस आहे आणि या ठिकाणी ध्यान केल्यानंतर आम्हाला सगळ्या केंद्रांना ही ऊर्जा प्राप्त होऊ शकते. अशा तऱ्हेने ही ध्यान प्रक्रिया या गाथेच्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवू शकतो आणि याचा प्रयोग करू शकतो. आज इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो कोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्व साहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.